तुम्हाला एक सांगू का, चंद्रभागा वर्षात किती बाऱ्या पाहत असताल? महिन्याला वारी करणारा वर्षात 12 बाऱ्या, आयर महाराज 12 बाऱ्या. काही काही जीवनात फक्त 10-5 बाऱ्या. रोज तर पाहू शकत नाहीत पाहू शकत रोज. तुंगभद्रा, तापी, इंद्रायणी, चर्मनवती. कोण्या राज्यात आहे चर्मनवती सांगता येईल? कोण्या देशात आहे सांगता येईल? पुराणातला देश नाव सांगता येईल? चर्मनवती हा वंग देश. वंग देश. कशात पाहिलं? कशात बघितलं? बर विठला 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 विठला. वंग देशात एक सिंह जन्माला आला, त्याचं नाव सांगता येईल? वा. त्याच्या पत्नीचं नाव? विठाला 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 विठाला. ते बाबा म्हणतील उगाच याला उत्तर दिलं बाबा. चांगली गोष्ट आहे. तुम्ही जितके सुज्ञ होताल का तितके आमचे लोक नीट कीर्तन करतील, आणि तुम्ही जितके गाफील राहताल का तितके आमचे गाणेच म्हणतील, आणि तुम्हाला लुटून घेऊन जातील. आणि तुम्हाला तरी काय पुण्य आहे? भंगिऱ्याला परमार्थाला भ्रष्ट करणाऱ्याला आणणारा यजमान सुद्धा पापी असतो बरं भाऊ. यजमानाच्या पण बोकांडीवर अर्ध पाप पडत असते. दोघाशी पतन सारिकेची विठला विठला विठला. 360 तीर्थ आहेत. करू शकतो आपण एवढे? नाहीत करू शकत. पण हे 360 तीर्थ एकदा पंढरपूरला गेल्यावर मंदिराची पाठभीत पाहिली की सगळे प्राप्त होतात. पाहता देवळाची पाठ, पाहता देवळाची पाठ. तीर्थ घडती 360, तीर्थ घडती 360. पांडुरंगाच्या मंदिराची पाठीमागची बाजू भिंत पाहिली की 360 तीर्थ करते. त्याच्यासाठी पंढरपूरला जावं लागेल. ती भिंत पाहण्यासाठी अगोदर चंद्रभागेत स्नान करून शुद्ध व्हावं लागेल. त्याच्यासाठी नगर प्रदक्षिणा करावं लागेल, आणि नगर प्रदक्षिणा करून मंदिराला कळसाचं दर्शन घेऊन एक प्रदक्षिणा करत असताना पाठीमागून भिंत बघावं लागेल. त्यावेळेला 360 तीर्थ केल्याचं पुण्य प्राप्त होते. हे 360 तीर्थ जाऊन बघू शकत नाहीत. पंढरपूरला भिंत पाहिली की प्राप्त होतात. पण लक्षात घ्या, रोज सकाळी आईचं वडिलाचं दर्शन घेतलं की हे 360 तीर्थ तिथं मिळतात. सकल तीर्थाची दुरे जे का जाण माता पितरे. 360 तीर्थ पंढरपूरच्या पाठीमागची भिंत बघितली की मिळते. 360 तीर्थ प्रत्येक राज्यातली गंगा पाहिल्याच्या नंतर भारत देशातली एकच गंगा बाहेर आहे फक्त नेपाळ नावाच्या देशात. बाकी सर्व तीर्थ आपल्या भारतात आहेत. एकच तीर्थ बाहेर गेलं गंडकी, बाकी पूर्ण भारत देशात आहेत. हे एवढ्यासाठी इतका सायास. पण घरी बसल्या बसल्या आईचं आणि बाबांचं दर्शन घेतलं की 360 तीर्थ तिथं स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतंय. आणि त्या आईच्या स्मृतीला उजाळा देणारे तुम्ही तिन्ही बांधव, तुम्हाला द्यावे तितके धन्यवाद. थोडे आपल्या आईवडिलांचा आदर करणं सर्वात महत्वाचा भाग आहे. मुद्दा सांगेन, जुनी लोक फार शिकलेली नव्हती, पण एकही चुकीचं वाक्य करत नव्हती. जो जन्मदात्या माईचा होऊ शकत नाही तो हरामखोर कोणाचाच होऊ शकत नसतो. जो जन्मदात्या बापाचा होऊ शकत नाही तो नालायक कोणाचाच होऊ शकत नाही. ही जुनी लोक म्हणायची. जो रक्ताच्या नात्याचा होऊ शकत नाही ते तुमचा आमचा काय होऊ शकतो. म्हणून सर्वात मोठं दैवत कोणतं मोठं असेल तर आपले आई वडील आहेत. त्या आपल्या आईच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी एवढा मोठा सायास आजच्या या परमपावन हरिदिनीच्या दिवशी आपल्या मातेच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी आजचा एवढा भव्य दिव्य सोहळा आदरणीय या परिवारानं केला. त्या परिवाराला पुनश्च धन्यवाद. या परिवारात 2 भगिनी आहेत. त्यांच्या सौभाग्यवती प्रीतीताई असतील, सौभाग्य गयाताई असतील. हे 3 बंधू आणि 2 बहिणी आहेत. त्यांच्या 5 अपत्यांना मोठ्या
या परमपावन या महाराष्ट्राच्या मातीमध्ये काळ्या मातीची नाळ असलेली माऊली, या काळ्या मातीमध्ये रक्ताचा घाम करून मोती पिकवणाऱ्या या कुळामध्ये या मातीशी कायमचं सूत्रास ठेवणारी माऊली विश्वाच्या मालकाच्या सानिध्यात गेल्या 7 वर्षापूर्वी दक्षिणेच्या मालकाच्या निरोपाला सामोऱ्या गेल्या आणि हे लोकातली यात्रा सोडी. बघता बघता 7 वर्ष निघून गेली. त्यांच्या स्मृतीला गोड सासा उजाळा ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणाहून शरीरानं जरी गेले असतील तरी पण आशीर्वादाच्या रूपानं या परिवारावर, आहेर परिवारावर कायमस्वरूपी त्यांचा आशीर्वाद राहो अशी मातृगयेच्या चरणी गिरगावकराची प्रार्थना. कारण या देशातली पवित्र स्त्री मातृगयेला जात असते आणि पुरुष हा पितृगयेला जात असतो. गुजरातमध्ये सिद्धपूर नावाचं गाव आहे. त्या सिद्धपूर नावाच्या गावात 360 तीर्थापैकी एक तीर्थ आहे. त्या तीर्थाचं नाव आहे सरस्वती नावाचं तीर्थ. या तीर्थावर भगवान परशुरामाने आपल्या आईचं श्राद्ध केलं, याच्याकरता त्या तीर्थाला मातृतीर्थ असं नाव पडलं. अशा या परमपावन अधिष्ठानातून या आहेर कुटुंबियांना आपल्या मातेचा गोडसा आशीर्वादाचा ओलावा प्राप्त हो असा पितृदेवांच्या चरणी प्रणाम करेल. आणि आता माझ्या अभंगावर येतो विठाला विठाला. याच गावातलं वारकरी संप्रदायातलं जुनाट रत्न आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे दोंडीराम महाराज आहेर जुनं व्यक्तिमत्व आहे. भजनानंदी आहेत. फार दिवसापासून भजनाची संध्या त्यांच्या हातानं होते असे आहेर महाराज आहेत. आता नुकतेच ज्ञानोबराय तुकोबरायच्या कृपाप्रसादाने पुन्हा कार्यान्वित संस्थेचा पाठ शिकून मोठ्या गुरुवर्यांच्या हाताखाली ज्ञानार्जन करून जे प्रशांत महाराज सुद्धा आलेले आहेत. महाराजांना सुद्धा प्रणाम. आणि एक उपक्रम यावर्षी सुंदरसं शिबिर ठेवलं. गावातलीच विद्यार्थी सकाळी 7ला मंदिरात येणार, संध्याकाळी 6ला शेवटचा पाठ हरिपाठ आटापला किती घरी जाणार. याचा फायदा काय सांगू तुम्हाला. कारण भविष्यामध्ये सप्ताहामध्ये हरिपाठासाठी, पावल्या खेळण्यासाठी, कोट खेळण्यासाठी, कीर्तनात उभं राहण्यासाठी आपल्याला गावातलीच टाळकरी प्राप्त होणार. गावातलीच उद्या हे हरिपाठ शिकतील, संस्कृती शिकतील, गंध लावायचं शिकतील, पोशाखाचं ज्ञान शिकेल. आपण कुठल्या संस्कृतीतले आहेत, कुठल्या धर्मातले आहेत, आपण काय करायला पाहिजे आत्तापर्यंत त्यांना ते बाळकडू आत्ताच पाजत राहिलेत. आणि किती गोड आहे. ह्याच्यासाठी सायस करावं लागते, संस्थेत जावं लागते. इथं महाराजांनी सगळ्यांनी मिळून हे तुम्ही करता. खूप आनंदाचा योग आहे. उद्या आज एवढ्या पोशाखातली लेकरं सुंदर, उद्या भविष्यात याच्यातला न जाणू गिरगावकर जसं कीर्तन करतो याच्यापेक्षा हजारो पटीनं तात्विक कीर्तन करणारी याच्यातली एखादी जन्मतील. काय कोणाचं नशीब धुतात. रंग धुता येतील, कपडे धुता येतील, प्रारब्ध धुता येत नाही. ते कोणाला धुता येतं, ते विश्वाचा मालक ठरवत असतो. तशी पण पडणं गरजेचं आहे. त्या शिबिराला सुद्धा महाराज प्रणाम. मला थोडासा वेळ झाला, लवकर आलो असतं तर मी शिबिरातही प्रवचन केलं असतं विद्यार्थ्यांच्या पुढं. या सर्व विद्यार्थ्यांना गोड शुभेच्छा. दोन्ही चोपदार असतील, तिन्ही तुतारीवाले असतील, त्यांनाही धन्यवाद. हरिभक्तीपरायण आमचे गायनाचार्य अक्षय महाराज असतील, त्यांच्या बाजूचे सोपान महाराज असतील, विनयकरी महाराज, मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या साऊंड सिस्टीमवाले सुद्धा छान आहेत. तुम्हाला सुद्धा धन्यवाद. विठाला 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 गुणगाई नावडी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय विश्वाच्या मालकाला म्हणतात, मी देवा आवडीनं तुमचं भजन करीन, मला एवढं देऊन टाका. विटेवरचे मालक तुकोबारायला विचारतात, तुकोबाराय तुम्ही आवडीनं माझं गुण गाणे म्हणजे भजन करणे, आवडीनं माझं भजन करण्यात तुम्हाला फायदा काय. तुकोबाराय देवाला सांगतात, देवा सतसत विवेक बुद्धीने मी मागितले. मी काय गाफीलपणानं मागितलं नाही, कोणाचं दडपण माझ्यावर आहे म्हणून मागितलं नाही, काही नाही, वेळेपणात मागितलं नाही, कशाचा ताण आला याच्याकरता मागितलं नाही, काही नाही. मी प्रसन्नपणाने देवा तुम्हाला मागतोय की मी आवडीनं तुमचं गुण गावं, मला एवढं देऊन टाका. भगवान म्हणतात काय हरकत नाही, घेऊन टाका. तर श्रुती येऊन उभी राहिली. श्रुती ही वेदाची कीळ असते, टवटवीतता वेदाची. ती श्रुती आली आणि त्या श्रुतीनं तुकोबारायचं दर्शन घेतलं. महाराज काय तुकोबारायचा अधिकार, ज्यांच्या पायावर श्रुती वाकत होती, श्रुती. आणि का नाही वाकावा. श्रुती ज्याचं कवर आहे, श्रुती ज्याची कीळ आहे, त्याचा अर्थ तुकोबारायला माहित होता. वेदाचा तो अर्थ आम्हाशीच ठावा. आणि का नाही श्रुतीनं वाकावं.
साष्टांग दंडवत श्रुतीनं तुकोबरायच्या चरणावर घातला आणि प्रश्न केला, पूज्यश्री तुकोबराय, गुरुवर्य तुकोबराय, आवडीनं भजन करण्याचा फायदा काय? तुकोबरायांना सांगतात, श्रुती माते, आवडीनं भजन करण्याचा फायदा किती सांगू तुला, किती 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 सांगू, किती सांगू, तो संपणार नाही. भजनाचा इतका मोठा फायदा, इतका मोठा फायदा आहे. तुम्हाला एक सांगू का, यज्ञाने ठराविक फायदा असेल, व्रतानं आमचे हरिभक्तीपरायण मृदंगाचार्य ओंकार महाराज असं होतं बरं, कधी कधी विसरतं, पण असं नाही समजायचं मुद्दाम म्हणून विसरलं बरं. होतं एक मोबाईल किती चांगला असू द्या, लोड आल्यावर हँग होतच असतो. विठाला विठाला विठाला, तसं मला तर साधाच असतोय, नाही पैसे घ्यायला नाही तर असं काही विषय नाही, सोन्याचं घेईन मी, पण आता 90 वर्ष लुगडं घातलं म्हातारपणी गाऊन कशाला घालू, उगाच घेणं देणं. विठाला विठाला विठाला, काही काही कर्माचं पुण्य मोजता येईल महाराज, यज्ञाचं पुण्य मोजता येईल. पुत्रकामिष्ट यज्ञ केला पोरग होईल, त्याच्या पुढचं काय मोजतं त्याला? कन्याकामिष्ट यज्ञ केला मुलगी होईल. कन्याकामिष्ट आतापर्यंत कोणी केलाच नाही, सगळे पोरायच्याच मागे येतं. सगळ्यालाच पोरं झाले, आपले पोरं कोणा संलग्न करतील? त्याच्यामुळे कधी कधी कन्याकामिष्ट पण केला पाहिजे, कन्येसाठी सुद्धा कधी कधी अपेक्षा ठेवली पाहिजे. चला, अमक्या अमक्या गोष्टीसाठी यज्ञ केला, त्याचं मोजायचं पुण्य आहे, मोजता येते ते पुण्य, मोजता येते. भजनाचं पुण्य आतापर्यंत कोणालाही मोजता आलं नाही. तुका म्हणे येथे भजन प्रमाण, तुका म्हणे येथे भजन प्रमाण, काय थोरपण जाळावे, तुका म्हणे येथे भजन प्रमाण. भजनासारखं दुसरं काय? भजनाची ताकद काय? आजा मेळ भिल्ली तारिली कुंडी, आजा मेळ भिल्ली तारिली कुंडी, आजा मेळ भिल्ली तारिली कुंडी, प्रत्यक्ष पुराणी वंद्य केली, प्रत्यक्ष पुराणी वंद्य केली. असं एखादं पाप असेल ते फक्त एखाद्या पुण्याईनं संपत असते, पण भजनानं पाप शिल्लक राहते असं नाही. ब्रह्महत्या राशी पातके अपार, ब्रह्महत्या राशी पातके अपार, ब्रह्महत्या राशी पातके अपार, राशी पातके अपार. वाल्मिक किंकर वंद्य केला, किंकर वंद्य केला, वाल्मिक किंकर वंद्य केला. अगणित पाप संपवायची ताकद फक्त भजनात आहे, आणि ते मी देवा आवडीनं तुमचं भजन करावं अशी माझी इच्छा आहे, माझी भावना आहे, माझी मानसिकता आहे. मला ते देऊन टाका, मी आवडीनं तुमचं गुण गाईल, एवढंच देऊन टाका. श्रुतीने प्रश्न दुसरा केला, तुकोबराय, भजन करण्यासाठी जात एक तिळाचा संबंध नाही. याता याती धर्म नाही विष्णू दासा, निर्णय तो ऐसा वेद शास्त्री. भजन करण्यासाठी जातीचा संबंध नाही, भजन करण्यासाठी कुळाचा संबंध नाही, भजन करण्यासाठी गरिबी श्रीमंतीचा संबंध नाही. कोणालाही भजन करता येते, जातीचा काही संबंध नाही. हो का उत्तम चांडाळ, त्याचे पायी माझे कपाळ, त्याचे पायी माझे कपाळ, हो का उत्तम चांडाळ. साध्वी जनाबाई म्हणतात, वारकरी आहे ना, मग उत्तम कुळातला आहे का चांडाळ कुळातला विचारायचं नाही, वारकरी आहे ना त्याच्या पायावर माझं डोकं. कबीर मोमीन लतिपा मुसलमान, सेना नावी जान विष्णुदास. कबीर लतिपा मुस्लिमाच्या कुळातले, सज्जन नावाचा कसाई मुस्लिमाच्या कुळातला आहे, लतिपा नावाचा व्यक्ती मुस्लिमाच्या कुळातला आहे. वैष्णव झाले, वैष्णव वैष्णव. चंद्र सूर्य येतोपर्यंत यांची नाव आहेत. कशी ताकद आहे? फक्त भजनाची. वैष्णव चांभार धन्य त्याची माता. या पोटाची खळगी भरण्यासाठी बुट चप्पल शिवायचा व्यवसाय, पण गळ्यात तुळशीची कंठी आहे, त्याच्या आईला धन्यता दिली. तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य.
जो या वाणीनं भजन करतोय गोड बोलतोय तो धन्य. त्याची जात सांगायचीच नाही. मी अमख्या जातीत जन्माला आलो बिना पाण्याची पितू सोमळ्या आहे तू. काय फुकायची तुझी जात, तू नीट पाणी पित नाही ना मग काय तुझी लायकी आहे? काही संबंध नाही. इथं चांगलं वागणाऱ्याला किंमत आहे, भजनाला किंमत आहे भजनाला. आणि मग भजनासाठी जात पंथ वर्ण काही संबंध नाही. तिला भजन करणं अत्यंत गरजेचं आहे. एक बाई संक्रांतीच्या दिवशी आदल्या दिवशी संक्रांतीच्या आदल्या दिवशी काय असते? भोगी. वा छान. एक संक्रांती एकादशीच्या दिवशी आलती ना, आलती ना. त्या दिवशी काय केलं तुम्ही? भोगी पण एकादशीच्या दिवशी आलती एकदा. हाणलेन बैंगन. कीर्तनाला दम नाही, भागवताला दम नाही, रामायणाला दम नाही, गुण कोणाला आहे? अशी जर संक्रांत आली असेल तर पौष महिन्यात पूर्ण महिनाभर कधी पण वाण देता येत असते. एकादशीच्या दिवशी आली असेल भोगी त्या दिवशी करायची नाही. ऐकत जा जरासं. काही काही बाया अतिशहाण्या. बाई आयवाची सक्रात आहे, वर्षाली एकदा येत असती. महाराज काही भयकत येत. गोळ्या संपल्यात का द्यायच्या? हा का गांजा उडतीत महाराज? कधी कधी शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्य ही तृण मानावे. ऐकत जा कधी कधी. संक्रांतीचा आदला दिवस भोगीचा. भोगीचा कार्यक्रम आटपला. पती पत्नी बसलेले आहेत, बाजूला मुलगा बसलाय. भजनाची ताकद काय महाराज? कावडीनं गुण गावा. बाईनं मालकाला विचारलं, धनी इथं बसलेली बाई नवऱ्याला धनी म्हणती कोणी? हातवरी करा वरती. तिच्या चपलाचं मंदिर बांधू आपण. नाही नाहीत म्हणणार धनी. तुमची जीभ वाकणार नाही. येल्डिंग झाली ना जिबील तुमच्या. नवऱ्याचा आदर करी जा. तुमच्या पायाला स्पर्श करून प्रणाम करतो. बाईचा जिच्या कपाळावर कुंकू आहे त्याच्या नवऱ्या इतका मोठा देव जगात दुसरा कोणताच नाही, कोणताच नाही. सोपं वाक्य सांगू तुम्हाला माझ्या माहिती. जी बाई दिवसात नवऱ्याच्या एकदा पाया पडती तिला भारतातल्या कोण्याच महाराजाच्या पाया पडायची गरज नाही. याच्यावर सांगायलो मी माईकवर. इतकं सोपं नाही माईकवर बोलणं. तुम्ही मान्य करताल. एखादा विद्वान कॉलर धरून हालीन गिरगावचा बाळ्या काय बचर बचर करायला कशात लिहिलेलं आहे? धोतर पिवळं होईन. इतकं सोपं आहे माईकवर बोलणं. युट्यूब चालू आहेत पुन्हा यांचे. अख्खा महाराष्ट्र पाहिलं उद्या. जी बाई नवऱ्याचं दर्शन दिवसात एकदा घेते तिला भारतातल्या कोणाच महाराजाच्या पाया पडायची गरज नाही. इतक्यात ऐकू नका. जी दिवसात 3दा नवऱ्याचं दर्शन घेते तिला जगातल्या कुठल्याच देवतेच्या पाया पडायची गरज नाही. देवत तिच्या पाया पडतात. तिची देवावरी सत्ता. तिची देवावर सत्ता असते. देवावर सत्ता. तुमचं काय झालं माहितीये का? घरच्याचा इट आणि शेजाऱ्याचा भांग नीट. मालकाच्या पाया पडायचं नाही. महाराजाला काजू टाकून दूध देती अशी बाई ज्या भागात आहे त्या भागात गाराचा पाऊस पडत असतो. गळ्यासोबत खोटं सांगत नाही मी. सर्वात मोठा देव आपला पती आहे महाराज. त्याच्यापेक्षा देवच मोठा कोणता नाही. महाराज पतीचं कल्याण व्हावा. वनवासात जीव जाळला हो एका बाईनं. वनवासात जीव जाळला. 48,324 दाशा दिल्या त्या बापानं. 48,324 दाशा. भांडे घासायला दिले त्या आयर बाबा. भांडे घासायला. आणि परिस्थिती वनवासाची आली. आणि वनवासात देवाला विनंती केली, देवा कपाळाच्या मालकाला धक्का लागू देऊ नकोस. लागू देऊ नकोस. मरेपर्यंत वनवास सहन करते पण माझ्या कपाळाच्या मालकाला सांभाळ. महाराज नवऱ्यावर श्रद्धा असलेल्या बाईचे नख पाहिले. पायाचे नख. वाऱ्यान पदर उडाला आणि नख पाहिले. इतकं रागीट महाराज. 5 रागीट लोकांपैकी एक. त्या रागीट महाराजाचं नाव होतं दुर्वास. अत्यंत रागीट. त्याला शास्त्राच्या भाषेत शीघ्रकोपी म्हणतात. शीघ्रकोपी 5. त्याच्यापैकी एक जमदग्नी आहेत. अजून 3 कोण होते घरी गेल्यावर बघा. मोबाईलीत तुम्हाला खपक्या बेताळासारखी पाहत जा. इचका ते 60,000 शिष्य घेऊन आले. मालकाला सांगितलं हो म्हणा. तिचे होता दरुशन आणि मिळे पोटभरी अन्न. ओंकार बुवा. नुसतं नख पाहलं नख दुर्वासानं तर 60,000 शिष्यासह गंगेत जेवायला बसले. काय ताकद संजय त्याची बाईची. मालकाची सेवा करण्यात ताकद. एवढी मोठी ताकद. म्हणून आपल्या मालकाचा आदर करायचा. सर्वात अगोदर मालकाचा आदर. मालकाचा जी स्त्री आदर करत नाही महाराजाच्या पाया पडत असेल तिच्या पापानं महाराज धोत्रा सगळं जाळणार. आता महाराज जळाले धोत्र जळायला किती किस्तू लागल?
इतकं ओलं शरीर जळायला होतं धोत्रालाच खाली पैसे लागत इस्तू लागत असतो काय जळायला. आपल्या पतीचा आदर सर्वश्रेष्ठ आदर आहे माझ्या माईनं. तुम्हाला 3 गोष्टीनं श्रीमंत शब्दी पदवी प्राप्त झाली. एक संस्कृती, 2च गोष्टी सांगणार, आणि दुसरी आपल्या पतीचा आदर. तिसरा टप्पा तर लय टोकाचा आहे, ते फार टोकाचा आहे. ह्या 2च गोष्टी सांभाळायच्या. कारण या देशातला पुरुष 10 ते 15% मुलाला वेळ देऊ शकतो, राहिलेला सगळा वेळ त्याची आई त्या मुलाला देऊ शकते. याच्याकरता संस्कृती टिकून ठेवणं तुमच्या हातात आहे. आपल्या पतीचा आदर करणं तुमच्या हातात. म्हणून राज्य, राणी व संपत्ती, या देशाची सर्वात मोठी श्रीमंत संपत्ती कोण असेल तर माझ्या भारत देशाची स्त्री तुम्ही आहात. तुम्ही श्रीमंतात, तुम्ही श्रीमंतात. म्हणून तुम्ही चुकता कामा नये माझ्या बहिणी. उगं भंगिरायचं ऐकायचं नाही. काही व्रत करायचे, काही उपवास करायचे, लवंगाव मंगळवार धरला, ह्या ॲसिडिटी वाढील, साबुदानाच खाल्ला, आजारच वाढे, हे घराने कोण नाही सांगितले तुम्हाला, अद्याप नाही. करायचे नाही व्रत. हे भंगिऱ्या देवायच्या पण पाया पडू जाऊ नका. शेंदरी हिंदरी दैवते कोण पूजी बोते केदे. जे देव स्वतःच्या पोटाला भीक मागायलेत त्या देवाची पूजा तुम्ही केल्यावर ते भीक मागे तुम्हाला काय देणार आहेत. म्हणून भीक माग्या देवायच्या कधी पाया पडायचं नाही. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे. काय देणार आहे ते भंगिरे देव बोंबले, विठाला विठाला विठाला. त्याच्या बॉम्ब टाकल्यावर तुम्हाला लय खसखस पिकती तुमची. तुमच्यात पण असे काही काही भंगिरे येतं, एखादच धरणार नाही. आणि नवरात्रात 9 दिवस उपास धरी तू. बाजाव बसत नाही, गादीव बसत नाही, खुर्चीव बसत नाही, पोतड्यावर झोपतू, चप्पल घालीत नाही, 9 दिवस जगदम जगदम बनतू, आणि दसरा झाला की घोरपडी धरी तू. हा, देवीच्या पुढे दैत्य असतो का, ते दैत्य त्रिशूळच घालीन थोतरात, विठाला विठाला विठाला. महाराज या संप्रदाय सोंग नाही चालत. येथे नाही खोटा चालत परिहार. इथे खोटं नाही चालत, नाही चालत इथं खोटं. या संप्रदायात निखळ संप्रदाय, असा मोकळा मोकळा सरळ संप्रदाय, सरळ सरळ संप्रदाय. तुम्हाला एक सांगू माझ्या माईनं, इथं बसलेल्या एखाद्या सुनानं सासू सासऱ्याला स्वतःच्या लेकरा इतकं जर वेळेला जेवायला दिलं ना, तर पंढरपूरच्या 1 कोटी वाऱ्या केल्याचं पुण्य त्या सुनाला प्राप्त होते. 1 कोटी वाऱ्या केल्याचं, 1 कोटी. लिहून घ्या गिरगावच्या बाळ्याचं वाक्य. तुम्हाला जर चुकीचं सांगत असेल तर पाप माझ्या बोकांडीवर पडन ना. मी मूर्ख आहे का तुमचं पाप डोक्यावर घ्यायला? का गोळ्या संपल्यात माझ्या? हे सुद्धा पुण्य 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 पुण्य. तुमच्यातल्या एका बाईनं सासऱ्याची कंबर धुतली होती, कीर्तनात सांगितलं होतं मी. हे माझं सगळ्यात जास्त कीर्तन मोह ऐकत आहे. चांगली गोष्ट आहे. कीर्तन नाही माझं, कीर्तन देवाचं असते, सांगायला बाळ्या असते. मला कीर्तन पपेज माय ऐकायची नाही. तुम्ही कशी ऐकतील? पपेज माय म्हणजे माझी बायको, ती नाही ऐकायची. तुम्ही कशी ऐकताल? सोयराबाई कंबर धुतली हो सासऱ्याची. सिद्धांत सांगू, आयर महाराज सासऱ्याने विचारलं, सुनबाई एक बोलू तुला. स्त्री ही 3च पुरुषाची कंबर धुत असते. एक मुलाची धुत असते, एक नवऱ्याची धुत असते, आणि एक बापाची धुत असते. मुलीनं बापाची कंबर धुणं काही पाप नाही. मुलाची कंबर ताई धुतच असते. नवऱ्याची धुणं काही पाप नाही. पण सासऱ्याची कंबर, तुला लाज वाटली नाही? तुला मळमळ झालं नाही? तुला चिळस वाटली नाही? मी सून आहे असा काही भाव वाटला नाही? गालातली गालात हसली आणि सासऱ्याला सांगितलं, मामांजी कंबर धुवायच्या अगोदर तुम्हाला सासराच म्हणत होते, म्हणजे मामांजी म्हणत होते. आणि कंबर धुणं झाल्यावरही तुम्हाला मामांजी म्हणजे सासराच म्हणत होते. पण कंबर धुस तर तुम्हाला सासरा म्हणलेत नाही, तुम्हाला बाप समजिलं. तुम्हाला बाप समजिलं. मी नुसते एका कोटी वारीचं पुण्य सांगितलं तुम्हाला नाही का. सासऱ्याला सासूला आदरानं भाकरी देणाऱ्या सुनाला 1 कोटी पंढरपूरच्या वाऱ्या केलेलं पुण्य. हा चिल्लर शब्द आहे, चिल्लर चिल्लर शब्द आहे. पुण्यच मोजता येत नाही. सासऱ्याची जीवनात एकदा कंबर धुतली, इथं कोणाही बसलेल्या माणसाला 5 लाख रुपये पट्टी करून देतो, त्यानं महिनाभर लुगडं नेसून तालुक्यात फिरायचं. माझ्याकडे पैसे नाहीत, मी काय तुमच्याच परिसरात भीक मागलं तुम्हाला देईल. हाय कोणी तयार? 10 लाख. घरात नाही लुगडं नेसायचा, तालुक्यात फिरावं लागेल लुगडं नेसून.
आहे का भाऊ तयार कोणी? संजित शेठ आहे का भाऊ? आहे कोणी तयार? नाही. विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा पाप म्हणतात. 27 दिवस लुगडं नेसला सासऱ्याची कंबर धुणाऱ्या बाईच्या साड्या धुण्यासाठी. मी तर चिल्लर पुण्य सांगितलं तुम्हाला, चिल्लर. मग आपल्या घरात आपण चांगलं वागतो का? हे देवाचं भजन केल्याचं पुण्य आहे. आपलं नेमकं काय झालं? आपण घरातल्या लोकांशी भांडतो ना, हरिपाठ सगळे पाठ करायला. घरातल्या लोकांना नीट बोलायचं नाही, तुळशीला इडे घालायली, महादेवाला पाणी पहाटे 4लाच घालायली, सर्दी होईन त्याला, जरा कमी पाणी टाक. घरातल्या लोकांना नीट बोलून आणि पांडुरंगाला मुंजुळावा आली, काय करते? मान्य कसा करील तो? अद्याप नाही. ऐकायची धड नाही, तयाची परत्र पुसाची काही. जे रक्ताच्या नात्यात नीट वागू शकत नाहीत ते स्वर्गात नेण्याच्या लायकीचे असतात का? नाही. आदर करणं महत्वाचं आहे. काय सांगत होतो? भोगीचा दिवस आहे, संक्रांत. मालकाच्या सानिध्यात बसली. धनी इथपर्यंत आलतो ना, धनी शब्द वापरला होता. धनी 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 धनी. काय ग, उद्या मकर संक्रांत आहे. हो ग. संक्रांतीचा पर्व काळ कधी हो? पहाटेच्या 4:30 वाजल्यापासून तर दुपारी 2:30 वाजेपर्यंत संक्रांतीचा पर्व काळ आहे. गुणगायीनं आवडी याच्यावर सांगतोय. देवाचं आवडीनं भजन केल्याची ताकद काय? तू खबर आहे का मागतात देवाला? सकाळच्या 4:30 वाजल्यापासून तर दुपारच्या 2:30 वाजेपर्यंत संक्रांतीचा पर्व काळ आहे. तू वाण देण्यासाठी जाऊ शकते. बाई पहाटे उठल्या, लवकर स्नान केलं आणि 4:45 वाजता मंदिरात वाण देऊन घरी परत आल्या. मालकाने विचारलं, का गेली एवढ्या सकाळी? काही नाही, गेले लवकर, जाग आली, स्नान आटपलं आणि वाण देऊन आले. मालक होते, त्यांच्या लक्षात आलं असेल का गेली असेल म्हणून. पण संक्रांतीच्या दिवशी दुपारची वेळ आहे. त्या छोट्याशा पर्णकुटीमध्ये एका लाकडाला टेकन देऊन ती आई बसलेली आहे. तिचा चिमुकला मुलगा तिच्या पुढे बसलेला आहे. आणि बसलेला असताना आईला एकांतात विचारलं, आई विचारू का गे? काय? तो बाबांनी तुला सांगितलं होतं सकाळच्या 4:30 वाजल्यापासनं तर 2:30 वाजेपर्यंत दुपारी संक्रांतीचा पर्व काळे वाण आहे आणि तू फार अंधारात गेलीस गाई. एवढ्या अंधारात? शिवाय एकटी गेलीस ग तू? आई, संक्रांतीच्या दिवशी बायका नटून मंदिरात जातात ग, साड्या घालतात, नव्या नव्या दागदागिने घालतात. नसू दे आपल्याकडे दागिने, पण एकही बाई अंधारात गेली नाही. तू एकटी अंधारात का गेली ग? जाऊ दे ना बाळा, जाऊ दे, गेले. महाराज, मुलगा दुरून बोलत होता. मुलगाच होता. दुरून बोलणारा मुलगा जवळ आला, आईला प्रणाम केला ना. आईला विचारलं, माय, मी तर फारसा काही मोठा नाही, पण आतापर्यंत तुला दुःख होईल असं वागलो नाही. मग तुला दुःख होत नाही असं जर वागलो नसेल तर एवढ्या सदाचारी मुलाला उत्तर फेकाफेकीचं का देते तू? मला इच्छा आहे तुझं उत्तर मला खरं मिळावं. तू अंधारात का गेली? दागिने नसू दे ग, सगळ्याच बायकांना दागिने असतात असा विषय नाही काही, पण बऱ्यापैकी बायका उजाड्याच्या नंतर मोठ्या सन्मानानं 4-2 जणी मिळून वाण देण्यासाठी जातात. तू एकटी गेलीस. मुलाला हृदयाशी धरलं आणि हुंदका दिला. तिला उचंबळून आलं. मुलाने आईच्या चेहऱ्याकडे बघितलं. तिचा चेहरा लालबुंद झालेला होता, रागानं नाही. तिच्या डोळ्याच्या कडा लाल झाल्या, ओल्या झाल्या आणि खळाखळा पाणी येत होतं. मुलाला हृदयाशी धरलं, सांगितलं, बाळा, दागिने नसू दे रे, साडी नवी नसू दे, पैठणी नसू दे, पितांबर नसू दे, बनारस नसू दे, साधी साडी असू दे, मला साधी जरी साडी असेल जुनी तरी पण ती फाटकी आहे रे. आणि शिवाय ती दोन्ही जन्नूवर फाटलेली, मांडीवर फाटलेली आहे. मुलानं दुसरा प्रश्न केला, आई, दोन्ही जन्नूवर फाटलेली भाग आला असेल तर तू साडी उलटी नेसली असली तर फाटकं मिऱ्यामध्ये गेलं असतं, मिऱ्या घालण्यामध्ये गेलं असतं. आईनं उत्तर दिलं, बाळा, कपाळावर कुंकू असल्याच्या नंतर सौभाग्यवती स्त्रीनं उलट पातळ नेसायचं नसतं. गरिबी आली तरी पदराकूनच शिवून नेसायचं, पण उलट नेसायचं नसतं. मुलाला सांगितलं, बाळा,
मांडीवरती छिद्र साडीला होते, पातळाला होते. आणि भर लोकांमध्ये, बायकांमध्ये, माणसांमध्ये जरी जायचं नसेल तर बायकांमध्ये तुझ्या आईच्या मांडीवरची फाटकी साडी बायकांनी पाहणं तुझ्या बाबाची लाज जाते. तो का म्हणे नग्न बाज, तरी ती लाज स्वामीची. महाराज, पत्नीचं पातळ फाटल्याच्या नंतर त्याची लाज, नवऱ्याची लाज जात असते, त्याची प्रतिष्ठा नदीला जात असते. बाळा, तुझ्या बाबांचं माझ्या कपाळाच्या मालकाचा अपमान होऊ नये याच्याकरता मी अंधारात वाण देऊन आले. गरिबी किती असेल माझ्या माईनं त्या बाईची. तिला संक्रांतीच्या दिवशी सुद्धा चांगली साडी भारीची सोडून द्यावं, पण फाटकी नसणारी साडी तिला नेसायला नव्हती, मांडीवर फाटकी होती. काय परिस्थिती नाजूक असेल. तिच्या मालकाला जे धोतर होतं का त्याला बऱ्यापैकी गाठी होत्या. त्या बाईची जाऊ सांगू किती श्रीमंत होती. त्या बाईची जाऊ त्या काळामध्ये, द्वापार युगामध्ये, संक्रांतीच्या दिवशी वाण देत असताना नेसलेल्या साडीला हिरे होते. हिरे पदराला, हिरे होते पदराला. एवढी श्रीमंत तिची सख्खी जाऊ, सख्या दिराची बायको, लहान्या भावाची बायको, पदराला हिरे, आणि मोठ्या भावाच्या पत्नीला संक्रांतीच्या दिवशी फाटकी साडी आहे. परिणाम सांगू कशाचा. जिच्या साडीला हिरे तिचा नवरा भंगिऱ्याचे बुट उचलीत होता, पानछटाईचे बुट चाटीत होता. म्हणून मिळालेल्या पैशावर भौतिक गरजा भागवत होता. आणि हिचे मालक पंढरपुरातल्या मालकाचं भजन करत होते. पंढरपुरातल्या मालकाचं. संक्रांतीच्या दिवशी मंदिरात न दिसल्यामुळं 1-2 दिवसाला स्वतः समुद्राच्या तीरावर धुणं धुत असताना पाहिलं. त्या गावाचं नाव आहे पोरबंदर. पाहिलं धुणं धुत असताना. आता हिच्याकडे धुण्याला बाया होत्या, पण तिला लाज वाटली होती. जावेच्या घरी झोपड्यात कसं भेटायला जा, म्हणून सहज समुद्राकडे गेले. आणि किनाऱ्याला उतरल्याच्या नंतर विचारलं, ताईसाहेब, तुम्हाला एक सांगू, उद्यापासून तुमच्या मालकाला सांगा, आमचे मालक ज्यांचं भजन करते त्यांचं भजन करा. भजन म्हणजे स्तुतीपाठक होता तो, स्तुतीपाठक एका राजाचा स्तुतीपाठक. तिनं सांगितलं, हळदीच्या अंगानं ज्या दिवसपासून मी या घरात आले आणि घरातला शेर ओलांडलं, माप ओलांडलं, गुणगाईन आवडी याच्यावर सांगतोय, त्या दिवसपासून मालकानं सांगितलेलं ऐकावा असं मी ठरवलंय. मी सांगितलेलं मालकाला ऐकावा असं माझ्या जीवनात नाही. तिनं सांगितलं तुम्ही मरताल पण ऐकणार नाही. तिनं सांगितलं जीव गेला तरी हरकत नाही, पण भजन पंढरपुरातल्या मालकाचंच करणार. एक वाक्य सांगू, कायावृधो यति अंबरायाम, कायावरुता यति अंबरा नैवायाम तरुपर्णेषु, निशियाम व्यवहारेषु दिनत्रय त्यागेषु. याचा अर्थ खाली येऊन सांगतो. या शरीरावर अंबर, काया म्हणजे शरीर, अंबर म्हणजे वस्त्र. वस्त्र घालायला जर नाही मिळालं तर दिवसा फिरता येणार नाही. याच्याकरता दिवसा घरात बस जाऊ, रात्री फिरत जाऊ. आणि दुसरा एक मुद्दा, तरुयाम पर्णेषु, झाडाची पानं अंगाला लावून राहू, पण कोणाचं भजन करणार नाहीत. भजन त्याचंच करू. ती म्हणली तुम्ही आशेचे, तुमचे नशीब. काय बाई, आमचं नशीब फुटका असू दे, पण नाही, मी मालकाला म्हणणार नाही, त्याच्यापेक्षा मीच करणार नाही दुसऱ्याचं भजन. कोणाची स्तुती नका करू, नरस्तुती माझी परिसावी विनंती. महाराज चांगल्या लोकांना सांगितलंय, ऐका पंडित जन तुमचे वंदितो चरण. पाय धरून सांगितलंय, पाय धरतोय तुमचे पाय, नका करू नरस्तुती. तिने सांगितलं नाही करणार, नाही करणार. तिने सांगितलं नका करू, मरा असंच. असं म्हणल्यावर कालांतरानं हिचे मालक ज्या राजाची स्तुती करत होते ते राजेच मेलं, मारलं, परचक्र आलं, संपत्ती लुटून नेली, हिचंही सगळं लुटून नेलं. कुठं बसली माहिती आता ही नंतर? जगदंबेच्या मंदिरात. जगदंबेच्या मंदिरात. आणि जिच्या अंगावर संक्रांतीच्या दिवशी साडी नव्हती, तिची परिस्थिती सांगू काय झाली.
पंढरपुरातले मालक एके दिवशी झोपेतून रात्री उठले. आईसाहेब बसलेल्या होत्या. देवाच्या अंगाला थोडासा स्वेद म्हणजे घाम आलेला होता. आईसाहेबांनी आपदागिरी वारली. देवाचा घाम कमी होत नव्हता. भगवान काय चिंता आहे, काय नाही ग लक्ष्मी. माझा एक वारकरी जीवनभर भजन करतोय ग, त्याच्या संसाराची परवड पाहा वाटत नाही. फार परिस्थिती नाजूक आहे त्याची, बघा वाटत नाही ग. कालच्या 15 दिवसात आलेल्या संक्रांतीच्या दिवशी त्याच्या पत्नीला अंधारात वाण द्यावं लागलं ग. मला बघावंसं वाटत नाही त्याचं. आता करणं काहीतरी, त्याचाच विचार करतो. आणि मध्यरात्रीला एक कलेचं दैवत विश्वकर्मा महाराजाला आमंत्रित केलं आणि विश्वकर्मा महाराजाला आमंत्रित करून भगवंताच्या सासरवाडीतून द्रव्य आलतं. देवाला श्रीमंतक नावाचा मनी सासरवाडीतून आलता. 26,666 तोळे 8 मासे याचा एक भार गुणिले 8 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे सोनं देणारा मनी पंढरपुरातल्या मालकाला सत्रजित नावाच्या राजाची सत्यभामा नावाची कन्या, ही मागच्या जन्मात कोण होती सांगता येईल? चंद्रसेना. विठाला विठाला विठाला. आणि या सत्रजित राजाकडनं प्राप्त झालेला तो मणी 22.25 क्विंटल सोनं देणारा. काशीत अन्न सत्र केलं, अक्रूर घाट बांधला. अक्रूर घाटावर एका लिंगाची स्थापना केली, त्याला अक्रूरेश्वर लिंग म्हणतात. तीर्थाचा जीर्णोद्धार केला, मणिकर्णिका तीर्थ नाव पुढे प्राप्त झालं. असा मग कालांतरानं ते भांडारगृहात सोनं साठवलं आणि पंढरपुरातल्या मालकाने विश्वकर्मा महाराजांना सांगितलं, एका निष्ठावंत वारकऱ्याने जीवनभर भजन केलंय, त्याचं गाव सोन्याचं करा. त्याचं गाव सोन्याचं, गाव पूर्ण सोन्याचं केलं. गाव सोन्याचं केल्याच्या नंतर काही सोनं उरलं. काय करावं, काय नाही म्हणले. एका निष्ठावंत वारकऱ्याला दिले, वापस आणू नका, त्याचा मसनवाटा सोन्याचा करा. मसनवाटा सोन्याचा. कुबेराला गाव सोन्याचं आहे, मसनवाटा मातुड्याचा आहे. रावणाला गाव सोन्याचं आहे, मसनवाटा मातुड्याचा आहे. आणि वारकऱ्याला गाव सोन्याचं आहे आणि मसनवाटा सोन्याचा आहे. त्या वारकऱ्याचं नाव होतं सुदामदेव. शुद्ध भाव देखोनिया गाव स्वर्णाचा दिला गा. पोहे निमित्त घातले बरं का, निमित्त घातले. पोह्यानं जर गाव सोन्याचा झाला असता तर मी तर 5-50 ट्रक पोहे वाटीन ना, बंधी रेल्वे वाटीन पोह्याची. कसं होईन गाव सोन्याचं? त्यासाठी भाव लागन, भाव. दृष्टांत संपला. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय विटेवरच्या मालकाला विचारतात, देवा अरे ज्याच्या पत्नीला संक्रांतीच्या दिवशी साडी नेसण्यासाठी नाही, सुदामदेवाला पूजेचं आमंत्रण आलतं. एका श्रीमंत घरी एका मुलाचं लग्न झालं आणि त्या लग्नातल्या सत्यनारायणाची पूजा करण्यासाठी सुदामदेवाला आमंत्रण आलं. तर सुदामदेव गेले नाही. मुलानं विचारलं, बाबा तुम्ही जर गेले असते तर आपल्याला थोडेसे तांदूळ आले असते वरुणाच्या खालचे. वरुणाच्या खालचे म्हणजे कळतात का? तांब्या टेकतात का, तांब्याच्या खाली जे तांदूळ असतात त्या तांब्याला वरुण म्हणतात. आणि ते तांदूळ किंवा गहू ते पूजा करणाऱ्याला असतात. तर आपण त्या तांदळाची आंबील 2 दिवस पेली असती. तर वडिलांनी मुलाला सांगितलं, बाळा सत्यनारायण सामान्य माणसाच्या मुलाचा असता तो गेलो असतो, पण फार श्रीमंताच्या मुलाचा होता रे. पाहुणे राहुणे महिला श्रीमंत आणि एवढ्या मोठ्या श्रीमंत लोक आहेत, आपली काय अवेलणार आहे. त्याच्यापेक्षा नाही गेलेलं बरं. आपण पाणी पिऊ रे, पाणी पिऊ, मिठाचा खडा चोखून राहू. पण नकोय महाराज, इतकी परिस्थिती. 18 विश्व दारिद्र्य, 18 विश्व दारिद्र्य, 18 विश्व दारिद्र्य. मग एवढी मोठी परिस्थिती द्या सुदामदेवाची. आणि त्या सुदामदेवाला गाव तर सोन्याचं दिलंस, मशानभूमी पण सोन्याची. कारण काय? ब्रह्मांडाचे मालक खाली उतरले आणि तुकोबारायाच्या गळ्याला मिठी मारली आणि मानावर मान टाकून देऊन रडू लागले. आणि देवानं तुकोबारायाला सांगितलं, तुकोबाराय माझ्या आवडीनं भजन केलं त्यानं. मग देवा आवडीनं भजन करणाऱ्या तुकोबारायानं, आवडीनं भजन करणाऱ्या सुदामदेवाचं, आवडीनं गुण गाणे म्हणजे भजन करणे, आवडीनं गुण गाणाऱ्या सुदामदेवाला संध्याकाळचं खाण्याचं नव्हतं तर गाव सोन्याचं देऊन मशानभूमी सुद्धा सोन्याची दिलीच. इतका आवडीनं गुण गाण्यात एवढी ताकद आहे तर मग मला तरी दुसरं काय करायचं, मी सुद्धा तेच करीन. म्हणून मालक दुसऱ्या कडव्यात म्हणतात, पुन्हा
गुण गाये गुण गाये नावडे गुण गाये नावडे गुण गाये नावडे गुण गाये नावडे गुण गाये नावडी गुण गाये ना आवडी गुण गाये नावडी 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 माझी 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 सर्व गोडे गुण गाये नावडी गुण गाये नावडी गुण गाये नावडी गुण गाये नावडी माझे 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 सर्व गोडे गुण गाये नावडी गुण गाये नावडी गुण गाये नावडी गुण गाये नावडी. काय गुण गाण्याची ताकद कळाली. कशाने प्राप्त झाला असतं एवढं वैभव? फक्त भजनाची ताकद आहे. एवढी मोठी शक्ती भजनात आहे. तुकोबरा याच्या करता म्हणतात, देवा मी आवडीनं फक्त तुझं गुण गाईल, याच्या व्यतिरिक्त काही नकोय देवा, फक्त आवडीनं गुण गाईल. काय शक्ती गुण गाण्याची. प्रभू रामचंद्र वनवासात होते. वनवासात असताना माझ्या माईंनं तुमच्यातल्या एका सामान्य स्त्रीनं प्रभू रामचंद्राला हाक मारली आणि प्रभू रामचंद्र तिच्यापर्यंत पोहोचले. त्या बाईचं कुळ काय असेल ते जाऊ द्या, पण त्या कुळातली लोक काम काय करत होती? लाहोरं, ससे, चित्र, रानडुकर, पशु पक्षी मारून उपजीविका करणारं कुटुंब, कुळ. आणि त्या कुळात जन्माला आली तुमच्यातली एक मानवी स्त्री. त्यागावर आरूढ होती. मुनिश्री मतंगाचं दर्शन झालं, स्वच्छतेचा वसा घेतला. शासन आता सांगते एक पाऊल स्वच्छतेचा, असंच काहीतरी असतं शासनाचं. आपला परिसर स्वच्छ करा, आता सांगते शासन. त्रेतायुगात स्वच्छतेचा संदेश दिला एका भिल्ल कुळातल्या बाईनं, लाहोर सशी रानडुकर धरणाऱ्याच्या कुळातल्या पोरीनं. तिचं नाव होतं शबरी. आणि कलियुगात स्वच्छतेचा संदेश दिला मंगळवेढ्याचे मालक श्रीमंत श्री संत चोखोबाराय. स्वच्छतेचा संदेश त्यांनी दिला. आशीर्वाद प्राप्त झाला. ए माय भजन करीत राह. काय भजन केलं? फक्त रामनामाचं, रामकृष्ण नामाचं भजन केलं, रामनामाचं. जीवनभर भजन, जीवनभर भजन. आला भेटील देव महाराज, देव भेटीला आला. देव भेटीला आल्याच्या नंतर देवाची काय पूजा करू, काय काय पूजा करू, काय नाही का? तुमच्या आमच्यासारखं थोडंच काम होतं. शेजारणीनं झाड लावलं आणि ती उठायच्या आधीच हिनं फुलं तोडले. शेळीचाच दुसरा अवतार. म्हणजे पाणी तिनं घातलं, हिनं फुलं तोडले. चोर सोसायटीचे अध्यक्ष. दुसरी शेपुडीत न. शेळ्याला कळत नाही, शेळत तुळस खाती, काही खाती. शेळीला कळत असतं काय? चोरून फुलं देवाला व्हायला पावत असतात का? देवाच्या अंगावर दगड टाकले इतकं पाप लागत असतं. कोण सांगितलं तुम्हाला दुसरे फुलं चोरायचे देवाला व्हायचे? आगाऊपणा करायचं नाही इथून पुढे. असा
काय पूजा करू देवाची, काय 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 पूजा करू. पाण्याचा माठ होता पर्णकुटीत झोपडीत. त्या पाण्याच्या माठातले आता तिच्याकडे तांबे आणि तीन कशाचं धातूचं मातीचंच गाडग, त्याच्यात पाणी घेतलं आणि विचार केला, देव हे रस्त्यानं बिना चप्पलचे चलत आलेत आणि काम करून आलेल्या माणसाला कोमट पाण्यानं हातपाय धुतले की त्याचा शीन भाग जात असतो. म्हणून बऱ्यापैकी शहाण्या बायका नवरा शेतातून आल्यावर बकेटभर पाणी गरम ठेवत होत्या. बऱ्यापैकी शहाण्या, उचकाण्या नाही, मी शहाण्या म्हणालो, शहाण्या उचकाण्या नसतात. उचकाण्याचं काही खरं नसतंय. आमच्या मित्राकडे जेवायला गेलो तर जेवायला गेल्यावर ते म्हणलं, महाराज काय करायचं जेवायला? तर म्हणलं काय नाही, पिठलं आणि भाकरी करा. हो, माझी पाकशास्त्रात PhD झाली महाराज. म्हणलं बाई दटवायली काऊन तू? माझ्यापेक्षा लहान होता तो, त्याच्यामुळे मी तिला आरोतुरच बोललो. म्हणलं तुम्हाला दटवायली कशा करता? नाही म्हणे तुम्हाला कसं कळत नाही हो मग महाराज, माझी पाकशास्त्रात PhD झाली आणि तुम्ही पिठलं भाकरी मागता. मी म्हणलं अगं मला दुसरं चालत नाही काही, मला पिठलं भाकरी आवडती ना. तुझी PhD झाली म्हणल्यावर तुला पिठलं भाकरी, मला काही पण येत नाही, पिठलं भाकरी काय? म्हणलं मग कर. भाकर तर केली भारताचा नकाशा, केलीच असते एक गोळ. पिठल्यातले गोळे अर्धा तास हाटीत होती पण गोळे फुटत नाहीत. मी म्हणलं आता काडीन फुटत नाही, पायानं हाटू नको. आणि तिची पाकशास्त्रात PhD झाली. हिला ज्यानं PhD पदवी दिली का त्याला नदीला हाणायला पाहिजे होतं. जिला पिठल्यातले गोळे फुटत नव्हतं तिला PhD पदवी द्यायला रुमण्यानं हाणायला पाहिजे होतं त्याला, रुमण्याने. ह्या आशयाचाच उता आला हो जास्त. जेवायला बसलो, म्हणलं जाऊ द्या, भाकरी कशी जरी केली तर भाजली चांगली होती. मला बंदी तर खाचीच नव्हती, मोडूनच खाची होती ना. पण भाकरी मोडताना तुटच न, आणि तुटली कोणती कोणतं तिचा तुकडात निघणं, म्हणजे एका भाकरीत 14 केस निघले. मी एके दिवशी सहज म्हणलं, अरे श्याम, हे श्याम, तुझ्याकडं जीवनात कधी एकदा जेवायला आलो तर एका भाकरीत 14 केस. तुला माहित नाही म्हणे बाळू, माझ्या बायकोला राहाचा लय नाद आहे, टापटीप राहते ती. म्हणलं मग भाकरी करताना बी डोस काहीच रीती का? हा, एका भाकरीत 14 केस निघले म्हणलं, भाकरी करताना डोस कर. वा 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 वा, धन्य. काय नाही महाराज, काय त्याच्यात काय एवढं असतंय, संसार येते. म्हणलं हो, आम्ही बी लग्न बायासोबतच केलेत ना. हो, आम्ही काय शेळ्या संघ वाघारी संघ थोडीच लग्न केलीत. म्हणलं नाही म्हणे महाराज तुम्हाला काय सांगाय. म्हणलं मला काय सांगू तू, मी का संन्यासी का, माझं लग्न झालेलं आहे ना. नाही काय काय असे दाबून नेते, काय करते नाही नेऊन. उचकाण्याला माणसं बेजार असते. ज्याच्या जीवनात बायको उचकानी भेटली का त्याला बंगल्यात मसन वाटा असतो, आणि ज्याच्या जीवनात बायको सात्विक भेटली का त्याला जंगलात पण स्वर्ग असते. हो, इथं बसल्या बसल्या कळतंय नवऱ्याला खालीवरी कोण बोलतात. तुम्ही 5 जणी उभ्या राहा, पटकन उभ्या राहा. तुम्ही मला नाव सांगणार आहे मी, माग पाऊत नकोय बाई, उभी राय. तू नवऱ्याला शिवी देतीस, हार तुर बोलतीस, मला टकटक दिसायलीस चुडेलीन दिसल्यावानी. पण गाव सामायिक सप्ताह असतात, तुम्हाला उभं केलं असतं. आता हे कसं आहे, हे विश्वनाथ भाऊचं नाव जाईल. पुन्हा लोक म्हणतील तुम्ही हो महाराज आणलाच काऊन होता, आम्हाला कीर्तनात त्यानं उभंच काऊन केलं. पण तुम्हाला एकूण एकीची शपथ आहे, उद्यापासून नवऱ्याला आरतुर बोल नका. तुम्हाला मी चौघीला पाहिलं पण मला पुन्हा 25-25 जणी दिसल्या काचाटल्या त्याला वाटलं आपलं बी नाव घेतो काय. मला लगेच कळाल्या, या माय गोळ्या थोड्या संपल्या. मला पाहिल्या पाहिल्या कळतं, चेहरा पाहिल्या पाहिल्या पाहिल्या. एखाद्या कोपऱ्यात आहेत 2-3 जणी, टकटक दिसायला, टकटक. घाम येऊच नका, मरण एखादी. काय तुम्ही 100-200 कीर्तनकार वांगे चिरून भाजी करून खाल्ले तरी काय पुण्य भेटन तुम्हाला? नवऱ्याला खालीवरी बोलवतो तुम्ही. ज्याच्या जीवनात पत्नी सात्विक त्याचं जीवन गोड राजीव, गोड 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 गोड. काय बाई होती. गरम पाणी आता कुठून? म्हणून स्फटिकाच्या शिळेवर रामचंद्र बसले. गुण गाई नावडिया, देवाचं गुण गाण्यात ताकद काय. वेळेच्या पुढे मिनिटभर जाणार नाही, आत अर्ध्या सेकंदानं पण सोडणार नाही. आपल्या वेळेत मापात पाप नसावा. श्रद्धेनं कार्यक्रम केला एवढा मोठा, कशाला त्याच्यात आगावपणा करायचा. बरं ठीक आहे, 10-5 मिनिटं कीर्तन आगाव केलं तर काय लगे मीटर जळायला गिरगाव करायचं. हे मीटर तर कोणी दिलंय? पंढरपुरातल्या मालकानं. मग त्यानं मीटर बंद केल्या उद्या कीर्तन करतो का बाळू? त्यानं नुसता कॉक बंद केला की
झालं बंद. करू द्या 10-5 मिनिटं त्याचं. येरी तरी भंगेरे 2-2 वाजू तर मोबाईल इचकीत बसलेतच. हा काय द्यायचा सासरा मुख्यमंत्री आहे लगे इतके पाहिलेत ते मोबाईल मध्ये. काय दे बायको तर 17 भाईच्या मिरच्या तोडायला जाती. आपण त्या मालकाचं भजन 10-5 मिनिटं आगाव केलं काय आपल्या जोडीत दोंडा पडायला. काय सांगू लागलो. स्फटिकाच्या शिळेवर मालकाला बशिलं. पंढरपुरातले मालक मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र आणि देवाच्या पाय असे तळहातावर घेतले आणि देवाच्या पायावर डोकं ठेवलं. डोळ्यातून पडलेलं पाणी कोमट गरम असते. मग आनंदाचे अश्रू असू की दुःखाचे अश्रू असू पण पाणी कोमट गरम येत असते. कोमट गरम आणि डोळ्यातल्या पाण्यात साजूक गरम पाण्यानं विटेवरच्या मालकाचे कृतात्रेता युगात भगवान प्रभू रामचंद्राचे पाय डोळ्यातल्या पाण्यानं धुतले. परिणाम असा झाला महाराज पाणी माझ्या माईंनं पांढरं पडत होतं. हाताहून खाली पडलं की लाल होत होतं. शबरीने विचार केलाय पाणी कसं काय असं असेल लाल का होत असेल. डोळ्यातलं पाणी तर माझ्या पांढरे माझ्यात काही दोष असेल का. पण अलगत वाकून देवाचे तळवे पाहिले तर त्याला जखमा झालेल्या होत्या. कारण पितृ आज्ञे करता प्रभू रामचंद्र वनवासात 14 वर्ष 27 दिवस बिना चप्पलचे गेलते बिना बुटाचे गेलते. काय महाराज आई वडिलाचा आदर्श सांभाळण्यासाठी जगाचा पाप बिना बुटाचा आणि बिना चप्पलचा चलतोय. आपण किती मायबापाचा आदर करायला पाहिजे. देव जर आई वडिलांना एवढा आदर करत असेल तर आपण का नाही आदर करायचा आई वडिलांचा. महाराज शबरीने विचार केला माझा विश्वाचा बाप आहे जगाचा बाप आहे याला किती त्रास आहे. सहनच झालं नाही आणि त्याच्या पायावर प्राण सोडला. महाराज नुसतं भजन नाही केलं तर भजनाविषयी देवाविषयी प्रेम किती होतं. प्रेम काही प्रेमाची व्याख्या वर्णन करता येत नाही. एके दिवशी श्रुतीने आणि उद्धवानी द्रौपदीला प्रश्न केलता. श्रुती आणि उद्धव तशा बऱ्यापैकी लोकांचा प्रश्न आहे पण दोघांचा सांगतो. श्रुतीने आणि उद्धवानी द्रौपदीला प्रश्न केला द्रौपदी तुला देव श्रेष्ठ का पती श्रेष्ठ. ए द्रौपदी तुला देव श्रेष्ठ का तुझा नवरा श्रेष्ठ. द्रौपदीनं सांगितलं माझे मालक माझा नवरा माझे पती श्रेष्ठ आहेत देवापेक्षा. मला श्रुतीनं पकडलं अडकी त्यात. उद्धव हा भगवंताचा मित्र आहे. 9दा भक्तीपैकी एक सूत्र आहे उद्धवाचं. आणि त्या उद्धवाने कैचित पकडलं श्रुतीने कैचित पकडलं. द्रौपदी कपाळावर कुंकू असताना पतिव्रता स्त्रीने पदराकडून नाटी फाडत नसतात आणि तू देवाच्या बोटाला पदराकडनं नाटी फाडलीस त्या अर्थी तुला देव श्रेष्ठ आहे पती श्रेष्ठ नाहीत. द्रौपदी थोटावून सांगते श्रुती माते ऐक तू स्त्री आहे मी स्त्री आहे. माझं मनोगत लक्षात घे थोडंसं. मला माझे पती श्रेष्ठ आहेत देवापेक्षा. श्रुतीनं सांगितलं आगावपणा करायचा नाही हे साप खोट आहे. श्रुतीने उद्धवाला सांगितलं तुम्ही रोज सोबत आहात विचारा हक्कानं तुम्हाला ती दादा म्हणते. उद्धवानं सांगितलं ताई चंद्र सूर्य तोपर्यंत तुझं नाव जाईल. तुला देता असेल तर उत्तर दे अन्यथा तू मन माझ्याच्यानं चुकलंय श्रुतीला असं म्हण. द्रौपदीनं सांगितलं चूक तिला इतकी केली नाही त्या अर्थी मी श्रुतीला नमस्कार करणार नाही. उद्धवानं सांगितलं मग ताई साप चूक केली ना ग. श्रद्धा सांगतो श्रद्धा नुसतं भजन नाही केलं महाराज श्रद्धा होती त्याच्या पाठीमागे भाव होता आवड होती. आवडीशिवाय प्रेमाशिवाय भजनाला किंमतच नाही. प्रेम जर नसेल आवड नसेल भाव नसेल त्या भजनाला काय किंमत आहे. उद्धवाने विचारलं ताई देवही तुला ताई म्हणतो मी सुद्धा ताई म्हणतो आमचं बी थोडंफार नाव जाणार आहे याच्यापेक्षा खुलासा करून टाक नाही तर सरळ श्रुतीला म्हण माझ्याच्याने एकदा चुकले. ऐक श्रुती ऐक उद्धव दादा ऐक ग श्रुते ऐक मला माझा पती श्रेष्ठ आहे. श्रुतीनं सांगितलं द्रौपदी रडून जिरू नकोस. मी भावनेशी खेळायशी आले नाही. पती जर श्रेष्ठ असेल तर कपाळावर कुंकू असताना पदराकडून नाटी का फाडली. तर द्रौपदीनं सांगितलं श्रुती पदराकडनं नाटी कपाळावर कुंकू असल्यावर फाडायला नव्हती पाहिजे ग श्रुती. पण लक्षात ठेव या कपाळावर कुंकू किती दिवस ठेवायचंय हे ज्याच्या हातात आहे त्याच्या बोटाला चिंधी बांधण्यासाठी नाटी फाडली. त्याला श्रुती माती इचकीत होती माती. महाराज इतकं प्रेम देवावर बी होतं आणि पतीवर बी होतं आणि भजनही त्याच प्रतीत केलं ना. पांडव भजन करत होती. पाहती पांडव अखंड वनवासी परी त्या देवाशी आळविती किंवा आठविती भजन करत होते.
शबरीनं नुसतं भजन केलं नाही तर भजनाच्या पाठीमाग ज्याचं भजन करत होती त्याच्याविषयी आवड किती होती. महाराज देवाला जिनं जन्म दिलाय का त्या माईपेक्षा शबरीची जास्त प्रेम होतं. तुम्हाला 3 माई सांगतो देवाच्या. 7व्या अवतारात कौशल्याचं रामाविषयी जर प्रेम पाहिलं तर राम वनवासाला गेले हे कौशल्याला माहिती. कौशल्या माता रडल्या, आयर बा प्राण नाही सोडला, फक्त रडल्या. ओंकार बा प्राण नाही सोडला. कौशल्या माता वनवासाला प्रभू रामचंद्र जात असताना शोक केला, रडल्या रडल्या, इतक्या रडल्या की भिंत पाजरत होती पाषाणाची, पण प्राण नाही सोडला. पुढचा मुद्दा ऐका. 2ऱ्या अवतारात भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला वसुदेव गोकुळात नेत असताना देवकी माता रडल्या, प्राण नाही सोडला. देवकी माता रडल्या, प्राण नाही सोडला. 3री माता ऐका. ही पालन करणारी आई आहे, तिचं नाव आहे यशोदा. 11 वर्ष 53 दिवस हिच्याकडे राहिला. चेंडूच्या निमित्तानं यमुनेच्या डोहात उडी मारली. कृष्ण डोई बुडाला ग. भगवान कृष्ण परमात्मा यमुनेच्या डोहात बुडाले असं कळाल्याबरोबर यशोदा रडत होता. मागे सरे माय पाऊला पाऊली. रडत कृष्णासाठी होती आणि माग सरकत होती. पुढे का सरकत नव्हती तिला माहित होतं याच्यात काली आहे. रडत होती पण प्रेम कोणावर करत होती? स्वतःवर. मग लक्षात घ्या, यशोदेपेक्षा, देवकीपेक्षा आणि कौशल्यपेक्षा ही भजन करणारी भिल्ल कुळातली शबरी श्रेष्ठ होती. हिनं भजन तर केलंच पण नुसती प्रभू रामचंद्राच्या पायाची जखम पाहिल्याबरोबर प्राण सोडला. तेचे येणे जाणे खुंटले. येणं जाणं खुंटलं म्हणजे देह सुटून गेला. दिव्य देह उचलला आणि गोलोकात नेऊन बसवला. गोलोकात 18 खुर्च्या होत्या, 19 खुर्च्या. 19 खुर्च्यापैकी 18 खुर्च्यावर योगी, जपी, तपी, सिद्ध, अनुरागी असे सिद्ध पुरुष होते. कोणाला बसता येत नाही त्या खुर्चीवर. फक्त 18 लोक आणि 1 खुर्ची रिकामी होती. माझ्या माईंनो तुमच्यातली शबरी जाऊन बसली तिथं. त्याच्यातले काही बोंबलू लागले, हे कोण आहे, कस काय इथं आली? त्याच्यातले काही तात्विक होते, त्यांनी सांगितलं काही ओरडू नका. इथे येण्यासाठी वाहन लागत नाही, इथे येण्यासाठी जिना नाही, इथे येण्यासाठी दरुजा नाही. इथे एक अधिकारी पुण्य, एक तात्विक पुण्य केल्याच्या नंतर इथे येता येते. आपण प्रेमाने तिला विचारलं, बाई यज्ञ नाही, तपश्चर्या काहीच नाही, व्रत 1 पैशाचं नाही, दान मीच रानातले फळं खात होते, साधना कवडीची नाही. मग कशाच्या पुण्यावर आली? फक्त रामनामाचं भजन. नुसतं राम नामाचं भजन. अहो काहीच्या नखाच्या चुंबळी वळल्या होत्या. 80-80, 90-90 फूट डोक्याच्या जटा लांबल्या होत्या. पायाची नख खोऱ्याच्या दांड्या इतकी लांबलेली होती. हाताच्या नखाच्या चुंबळी झालेल्या होत्या. नाना प्रकारच्या साधना केलेली लोक, त्यांना त्यावेळेला त्या खुर्च्या भेटल्यात. आणि भिल्लाच्या कुळातली लावरं चित्र सशे धरणाराची पोरगी राम नामाच्या भजनावर त्या खुर्चीवर बसते. तुकोबराय देवाला हालून विचारतात, देवा अरे ते पद कोणाला भेटतंय का? आणि लावरं चित्र सशे धरणाराच्या पोरीला ही खुर्ची दिली तुम्ही, ताकद काय? तिनं फक्त माझं आवडीनं भजन गायलंय. गुण गाईन आवडी, गुना गाई माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी. गुना गाईना आवडी, गुना गाईना आवडी, गुना गाईना टाळ तुझी माझी सर्व जोडी, तुझी माझी सर्व जोडी, गुना गाईना गुना गाईना तुझी माझी गुना गाईना
आवडीनं भजन करण्याची ताकद आहे सज्जनांनो. तुकोबारायाच्या करता म्हणतात, देवा मी आवडीनं गुण गाईल, आवडीनं आवडीनं, नकोय दुसरं काही नकोय. एवढा दर्जा आहे गुण गाण्याचा, एवढी ताकद, एवढी ताकद. महाराज एका वानराने फार सुंदरसं भजन केलं. भजन करणाऱ्याची ताकद किती मोठी बघा. विश्वात गाव सोन्याचं, मसन वाटा सोन्याचा फक्त भजन करणाऱ्यालाच भेटला, पुन्हा नाही कोणाला भेटला. महाराज समाधी जर सोन्याची जगात पहिल्यानं कोणाची, सोन्याची समाधी कोणाची जगात पहिल्यांदा झाली असेल तर भाऊ ती वारकऱ्याची समाधी झाली, सोन्याची, वारकऱ्याची. त्या वारकऱ्याचं नाव होतं शेठजी गंधमादन नावाचा वारकरी. जीवनभर भजन केलं महाराज. इतकं भजन केलं, इतकं भजन केलं, इतकं भजन केलं, कुंभकर्णानं मारल्यावर प्रेतानं पण भजन केलं. प्रेत प्रेत भजन करीत होतं, प्रेत. चुरा केलता असं, चुरा 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 केलत. हाताला रक्त लागलं आणि त्या रक्तातून राम 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 असा ध्वनी निघत होता. दुपारच्या युद्धाच्या मधल्या इंटरव्ह्यू मध्ये बिभीषण घरी पळत गेला. बिभीषण चुकून बोललो, कुंभकर्ण घरी पळत गेला आणि रावणाच्या कानाला हात लावला. पागल टगुऱ्याच होतं ते, फार अहंकारी होता रावण, फार. रावण फक्त अहंकारानंच बोंबलत गेला, त्यानं घड्याळाचा विचारच केला नाही. त्याला वाटलं टाइम आपला वाट पाहतो का नाही, कशी वाट पाहिजे सुमलाय. याच्याकरता रावण मातीत गेला. तलवारच उपशिली. भाऊ म्हणला, दादा तू यासाठी युद्ध करायलो, आणि तुझा हात काय कापतो म्हणला, डोकं कापणं. अरे याच्याकरता हात कापतो, राम मला आवडत नाही त्याचं नाव माझ्या कानात आलं म्हणला. रामाचं नाव ऐकल्यावर दादा तुला राग येतो, याच्याकरता ऐकवत नाही. रामाच्या पक्षातली माणसं मेल्यावर सुद्धा रामाचं भजन करतेत. इतके इमानदार माणसं त्याच्या सोबत आहेत, म्हणून एकच करतो, त्याची बायको त्याला देऊन टाककडे. पण कुठं ऐकत होता रोगील, नाही म्हणला, नाही देणार, नाही देणार. बघ म्हणला, रक्ताच्या कणाकणामध्ये राम आहे वानरांच्या. इतके इमानदार वानर सोबत आहेत, आपलं जय होत नाही. म्हणला मेलो तरी हरकत नाही, पण देत नाही. ते रगीलच होतं. त्याचा मनका गेला पण तनका नाही गेला. सापडलं संध्याकाळी मारुती रायला. मारुती रायनं तो गोळा उचलला, प्रभू रामचंद्राला दाखवला. मालक गंधमादन वानर आहे. बोंद्रा असते ना गुळाचं, गुळाची भेली ढेप बांधायचं बोंद्रा असतं ना, काय म्हणता तुम्ही त्याच्याकडे, बारदाना. हा ते बारदाना, कट्टा म्हणा, पोतड, असं ते भिजल्या असा चुरा गोळा केल्यावर कसं होतंय, असा गोळा त्याच्या शरीराचा, हाडा मासाचा, त्वचेचा झालता. रामचंद्रांना दाखिला. लक्ष्मणजीने विचारलं, हनुमान जी शोभतय तुला मालकाच्या हातात मासाचा गोळा देणं? लक्ष्मणजीनं, मारुतीरायनं लक्ष्मणजीकडे पाहिला आणि सांगितलं, लहाने मालक, मासाचा गोळा मालकाच्या हातात देणार नाही, मी माझ्याच हातात घेत नाही, तर मालकाच्या हातात कसं देईल? पण मास आगळं वेगळं आहे मालक. कशाचं मास आहे? मास कशाचं असू द्या, पण मास रामनाम म्हणते, मोठ्या मालकाचं भजन करते. त्याला लक्ष्मण शांत बसले. प्रभू रामचंद्रानं तो मासाचा गळगोळा घेतला, त्याच्यातलं रामनामाचं भजन ऐकलं आणि हृदयाशी गोळा लावला. वंजळीत घेतला, डोळ्यातल्या पाण्यानं त्याला अभिषेक केला, अवतीत केलं. विभीषण, मी म्हणालो विभीषण, प्रभू रामचंद्र विभीषण नाही म्हणले, राजन. राजा म्हणले, राजा. जी मालक. रावण मृत्यू पावल्याच्या नंतर लंकेचा राजा मी तुम्हाला करणार, त्याच्यातला सुतळीचा तोडा सुद्धा घेणार नाही. पण 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 तुम्हाला राजा केल्याच्या नंतर माझ्या या गंधमादन नावाच्या वारकऱ्याची समाधी सोन्याची करा. पृथ्वीवर जितके देश असतील का, या सर्व देशात सर्वात अगोदर जर सोन्याचं समाधी मंदिर कोणाचं झालं असेल तर ते वारकऱ्याचं झालं. ते गंधमादन नावाचं वारकरी.
त्याचं झालंय. कारण हा वारकरी ओरिजिनल वारकऱ्याच्या तालमीतला होता ना. ओरिजिनल वारकरी कोण? मारुतीराय. येऊनी जन्मला मरकट तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, हनुमंत मनावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे. वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ. आणि त्या मारुतीरायच्या तालमीतलं गंधमादन. जे म्हणले रावण मारला, सोन्याची लंका ती समाधी सोन्याची केली. वेगळाच सांगतो, कालांतरानं लंकेत दुष्काळ पडला पाण्याचा. एक जण म्हणला गिरगावकराच्या गोळ्या संपल्या असतील का? लंकेला चारी बाजूने समुद्राचा येडा आहे, म्हणजे पाणी कमी आहे का तिथं? नाही. मग पाण्याचा दुष्काळ कसा? मी म्हणलं सुंबळ्या, गोळ्या माझ्या संपल्या नाही. लंकेच्या चारी बाजूनं पाणी होतं, पण प्याच्या कामाचं नव्हतं ना. समुद्राचं पाणी पिता येत असतं का? नाही. आणि पिण्यासाठी पाणी पर्जन्याचं लागतं, पावसाचं लागतं. आणि खंड आवर्षण पडलं. प्रभू रामचंद्राला पत्र गेलं. ते पत्र वाचिल्याबरोबर पत्र जो घेऊन गेला त्याला सांगितलं, का रे तुमच्याकडे उत्सव झाला नाही? पत्राच्या पाठीमागं लिहिलं वारकऱ्याचा उत्सव राहिला. महाराज नशिबवान किती वारकरी बघा. कोणाही वारकऱ्याचा सोहळा होईल, पण किती दिवस होईल? त्याचं पोरग जिवंत आहे तोपर्यंत, त्याचा नातू जिवंत आहे तोपर्यंत, त्याचा पंतू जिवंत आहे तोपर्यंत, त्याचा खापर पंतू येतोपर्यंत, त्याच्या पंतूनं रान दुसऱ्याला ऐकलं, म्हाताऱ्याची समाधी जेसीबीनं खांदली. होतं का ते भाऊ? नाही होत, नाही होत. पण या वारकऱ्याचा उत्सव सांगू किती दिवस आहे? पुढे प्रशांत भाऊ. ह्या वारकऱ्याचा समाधी उत्सव किती दिवस आहे सांगू तुम्हाला? कारण ज्याला उत्सव करायला लावलाय तो अमर आहे. विभीषण मरत नाही, 7 चिरंजीवापैकी एक आहे. आणि चंद्र सूर्य आहे तोपर्यंत गंधमादनाचा समाधी सोहळा चालूच राहणार. अशा माणसाला लावून दिले. ताकद कशाची? भजनाची. पुढचं ताकद आहे का? समाधी सोहळा चुकला, एक आवर्षण पडलं. विभीषणाला सांगितलं समाधी उत्सव करा. घरातली सगळी लोक समुद्र स्नानाकरता गेली. पहाटे समाधीचा उत्सव झाला. तो दिवस होता चैत्र महिन्यातली तृतीया. तो दिवस होता चैत्र महिन्यातली तृतीया. आणि या चैत्र महिन्यातल्या तृतीयेच्या दिवशी समाधीचा उत्सव त्या दिवशी येत नसतो. पुन्हा शंका हालताल की तृतीयेच्या दिवशी उन्हाळ्यात युद्ध चालू होतं का? माणसं वकील नाहीत. चांगलं किती झालंय त्याच्यापेक्षा फाटलंय किती याच्या मागे जास्त लोकांचं लक्ष असते. पण आदेश दिला म्हणून उत्सव त्या दिवशी केला. मी याच्याकरता सांगतोय,